मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी नेमकं काय केलेलं आहे, किती त्रास सहन केलेला आहे, किती खस्ता खाल्लेले आहेत, या गोष्टीचं भान येथील बहुजन समाजाला नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे मित्रांनो. हे सगळं मी सांगणार आहे. अगोदर एक फेसबुकवरची एक लिंक आहे, त्याच्या खाली आलेली कॉमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, कॉमेंट करणारा काय लिहितो की रोहित पवारांनी घेतलेली पत्रकार परिषद भाजपाच्या इतक्या वर्मी का लागत आहे. त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, म्हणजे रोहित पवार यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, जे पुरावे समोर आणले, त्याचा वापर करण्याची गरज असताना भाजपचे नेते, संपूर्ण IT सेल त्यांना ट्रोल करत सुटले. रोहित पवारांनी विमान कंपनीवर शंका उपस्थित केली आहे आणि बुडाला आग ह्यांच्या लागत आहे. ह्यांच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या. काय नेमकं अनैतिक नातं आहे भाजपचं आणि विमान कंपनीचं, ह्यामुळे संशय अधिक बळावत चालला आहे. मित्रांनो, पहिल्या दिवसापासून मी संशय व्यक्त करत आहे आणि 99% हा घातपात आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. फक्त 1% कन्फर्म होण्यासाठी राहिलेला आहे. आणि मी सुद्धा आणि अनेकांनी कोणीही भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलेलं नाही. परंतु ज्या ज्या वेळेस जो कोणी घातपात म्हणेल, शंका उपस्थित करेल, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे लोक किंवा त्यांचे समर्थक किंवा ट्रोलर्स, या लोकांना नेमकं का वाईट वाटत आहे आणि हे चवताळून का उठत आहेत, हे मात्र कळायला मार्ग नाही. आता मित्रांनो, याच लिंकच्या खाली एक कॉमेंट आहे, फेसबुकवरची कॉमेंट आहे, माझं मत नाही. बघा कॉमेंट काय आहे, म्हणजे लोकांच्या मनामध्ये काय काय सुरू आहे तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये त्यांनी 10-12 मुद्दे घेतलेले आहेत. पहिला मुद्दा, अजितदादांकडे सर्व आर्थिक नाड्या होत्या, त्यांच्या मर्जीनुसार पैसा खायला भेटत नव्हता. 2 नंबरचा मुद्दा, अजितदादा पुरोगामी विचाराचे होते, त्यांचा प्रशासनावर वचक होता, त्यामुळे महाराष्ट्र शांत होता. यांना हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणून आपली पोळी भासता येत नव्हती. आता महाराष्ट्रात खूप दंगली घडवून आणल्या जातील व याचा राजकीय फायदा करून घेतील, सुरुवात केली सुद्धा. आता मित्रांनो, ही कॉमेंट आहे, माझं मत नाही, लक्षात घ्या. तिसरा मुद्दा यांनी मांडलेला आहे, अजितदादांनी स्पष्ट सांगितलं होतं त्यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या फायली आहेत व जनतेसमोर आणणार आहे. चौथा मुद्दा कॉमेंटमधला, अजितदादांनी भ्रष्टाचार बाहेर काढायला चालू केलं होतं, 70 कोटी खर्च, बिल 7 कोटीचं. आता 5वा मुद्दा, अजितदादांनी सांगितलं होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, एकत्र आल्यामुळे कोणाला तोटा होणार होता. आता 6वा मुद्दा, शिंदे यांची गळचेपी चालू असल्याने तेही स्वतंत्र व्हायचा विचार करत आहेत. 7वा मुद्दा, सध्या एप्स्टीन फाईलमुळे जनतेमध्ये रोष आहे. 8वा मुद्दा, अजितदादा कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. 9वा मुद्दा, दादांना जे योग्य वाटेल तेच करायचे, कुणा दुसऱ्यामुळे निर्णय बदलत नव्हते, हेच खटकत होतं. 10वा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये अजितदादामुळे काही लोकांना मनमानी कारभार करता येत नव्हता. 11वा मुद्दा, पार्थ पवार यांची फाईल अजून बंद केली नाही असं बोलून उघड धमकी तर दिली नसेल, त्यामुळे अजितदादांच्या घरचे शांत नसतील. 12वा मुद्दा, फडणवीस साहेब असं का बोलले, 15 फेब्रुवारी नंतर दादा बोलणार नाहीत. 13वा मुद्दा, रोहित पवारावरती कोणताच खोटा आरोप करता येत नसल्याने IT सेल मार्फत रोहित पवाराविरुद्ध खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला जात आहे का. 14वा मुद्दा, शिंदे फडफडत होते, मुलाची फाईल काढली, गप्प झाले, पण अजितदादाबद्दल अंदाज चुकला, पार्थ पवारची फाईल काढली, हे शांत न बसता त्यांच्या फाईलींचा गठ्ठाच काढला, हे तर खटकलं नसेल. 15वा मुद्दा, अजितदादांच्या चौकशीत विलंब, दिशाभूल न जळणारा ब्लॅक बॉक्स जळाला सांगून हेच घातपात झाला, हे सिद्ध होत नसेल. जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा. मित्रांनो, ही एक फेसबुकवर आलेली कॉमेंट आहे. मी आता अजितदादा पवार यांच्या बाबतीत पुढं सांगणार आहे. त्याच्या अगोदर, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त येथील बहुजन समाज छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णपणे विसरून गेलेला आहे. अगदी जबाबदारीने बोलतोय.
लक्षात घ्या, शिवजयंती तुम्ही म्हणताल की असं कसं काय? आमच्या गावामध्ये शिवजयंती होते, आमच्या शहरामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आता शिवजयंती साजरी होत आहे. फेसबुकवर आम्ही एवढं मोठं स्टेटस ठेवलेलं आहे, व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवलेलं आहे. आम्ही एवढी मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, मग असं कसं काय म्हणता की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला विसरलेलो आहोत? अरे बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मूळ मंत्र आहे, जो मूळ उद्देश आहे, जो मूळ मोटो आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुम्ही एवढं करता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी किती मोठ्या खस्ता खाल्लेल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग असेल, त्या प्रसंगानिमित्त लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना किती त्रास झाला, किती छळ करण्यात आला, त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. परंतु राज्याभिषेक करण्याचा निर्णय हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्यांना तो करून घ्यायचा होता. का करून घ्यायचा होता? त्याचे परिणाम काय, कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मूळ मोटो आहे, जो मूळ उद्देश आहे, तो हरपून गेलेला आहे मित्रांनो. आता तो आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं तर हा कमीत कमी 1 तासाचा विषय आहे. नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये तो मांडील. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना नेमकं काय सांगायचं होतं, त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, काय संदेश दिलेला आहे. शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपर्यंत शाहू महाराजांचं जे वेदोक्त प्रकरण आहे, लक्षात घ्या, वेदोक्त प्रकरणाचे मूळ हे शिवराज्याभिषेकात आहेत. आणि पार छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर, छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूचा विधी आणि वेदोक्त प्रकरण आणि छत्रपती शाहू महाराजांच्या सुपुत्राचा राज्याभिषेक, ही सगळी माहिती किती लोकांना माहीत आहे आणि याच्या मागे नेमकी काय प्रेरणा आहे, काय विचारधारा आहे, हे किती लोकांना माहीत आहे? महाराष्ट्रातील 99.99% लोकांना माहीत नाही. आणि त्यामुळे आजही आपला बहुजन समाज धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या या लोकांचा गुलाम आहे, ज्या लोकांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त संघर्ष आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना करावा लागला होता. आणि लक्षात घ्या, आजही आपल्याला माणसं ओळखता न आल्यामुळे आपलाच बहुजन समाज, मराठा असेल, ओबीसी असेल, हा बहुजन समाज आजही यांच्या नादाला लागून, या अंधभक्तांच्या नादाला लागून पार लयाला गेलेला आहे, त्या गटामध्ये सामील झालेला आहे आणि आपल्याच लोकांना विरोध करत आहे. हे मात्र कळायला मार्ग नाही. आणि अजितदादा पवार यांच्या घातपाताची मुळं जर शोधायची असतील, याची बीजं जर शोधायची असतील, तर ती बीजे, ती मुळं आपल्या गुलामीत आहेत. जर आपण गुलाम नसतो तर या लोकांची जर घातपात झाला असेल, मी अजून 100% विधान केलेलं नाही, मी अजूनही संशयच व्यक्त करत आहे, कारण तेवढंच आपल्या हातामध्ये आहे. ज्या पद्धतीने रोहित पवार प्रश्न विचारत आहेत, अनेक जण प्रश्न विचारत आहेत, अगदी त्याच पद्धतीने मी सुद्धा प्रश्नच विचारत आहे आणि या प्रश्नांची उत्तर भेटत नाहीत आणि प्रश्न वाढत चाललेले आहेत. त्या अर्थी संशय वाढत चाललेला आहे आणि त्या अर्थी घातपातावर शिक्कामोर्तब होण्याची प्रक्रिया सुद्धा तीव्र गतीने वाढत आहे. परंतु याची मुळं लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून, शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणापासून, महात्मा फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या प्रकरणाच्या महामानवांचा जो मूळ मोटो होता की या बहुजन समाजाला धार्मिक गुलामगिरीतून, सांस्कृतिक गुलामगिरीतून, राजकीय गुलामगिरीतून मुक्त करायचं. परंतु तुम्हाला या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी या लोकांनी जी लढाई दिली, ज्या यातना सहन केल्या, जो त्रास सहन केला, त्या उपकाराला येथील बहुजन समाज सपशेल फेल झालेला आहे. त्यामुळे हे फक्त वरवर देखावा सुरू आहे. ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा वरवर देखावा सुरू आहे, प्रत्येक गावामध्ये
अखंड हरिनाम सप्ताह होत आहे, तुकाराम महाराजांचा उदो उदो सुरू आहे, परंतु त्याच पद्धतीने त्यांच्या विचारांना अगदी तिलांजली दिली जात आहे, साईडलाईन केलं जात आहे. अगदी त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरू आहे. आणि शिवजयंती निमित्त जर तुम्हाला असं वाटत असेल की शिवाजी महाराजांचा हा सगळा इतिहास तुम्हाला माहीत असला पाहिजे, बहुजन समाजाला माहीत झाला पाहिजे, कारण जर तुमच्या डोक्यामध्ये अज्ञान भरलेलं आहे, अंधश्रद्धा भरलेली आहे, पाखंड भरलेलं आहे, खोटं भरलेलं आहे, आणि जर तुम्हाला हे खोटं काढून पाखंड काढून जर सत्य भरायचं असेल तर मित्रांनो माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही सगळी माहिती तुम्हाला हवी आहे, मी व्हिडिओ तर बनवणार आहे, त्याद्वारे सांगणार आहे, सांगत आहे, परंतु तुमच्या गावामध्ये शहरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जर तुम्हाला ही माहिती ऐकावी वाटत असेल तर मला खाली दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.